एका बाजूला आहे रोनाल्ड रीड, एक साधा गॅरेज मेकॅनिक आणि सफाई कामगार ज्याने आयुष्यभर झाडू मारला, आणि दुसऱ्या बाजूला आहे रिचर्ड फुस्कोन, हार्वर्डमधून शिकलेला मेरिल लिंचचा हाय प्रोफाईल एक्झिक्युटिव्ह. जेव्हा हे दोघे मरण पावले तेव्हा जगाला धक्का बसला. सफाई कामगार रोनाल्ड रीडकडे $80 लाख संपत्ती होती जी त्याने दान केली, आणि तो बुद्धिमान बँक अधिकारी रिचर्ड फुस्कोन पूर्णपणे कर्जबाजारी होऊन मेला होता. हे कसं शक्य आहे? कारण पैसा कमावणं हे तुम्ही किती हुशार आहात यावर नाही, तर तुम्ही कसे वागता यावर अवलंबून असतं. नमस्कार मित्रांनो, आज आपण मॉर्गन हाउसल यांच्या द सायकॉलॉजी ऑफ मनी या पुस्तकाचा असा रिव्ह्यू पाहणार आहोत जो तुमचे पैशांचे सर्व भ्रम तोडून टाकेल. चॅप्टर 1, तुमचं वास्तव तुमचं सत्य ठरवतं. लेखक म्हणतात, जगात कोणीही मूर्ख नसतं. जर कोणी लॉटरीची तिकीटं काढत असेल तर आपल्याला ते मूर्खपणाचं वाटतं, पण त्या गरीब माणसासाठी ती तिकीटं म्हणजे श्रीमंत होण्याचं एकमेव स्वप्न असतं. आपण ज्या काळात ज्या परिस्थितीत वाढतो त्यावरून आपले आर्थिक निर्णय ठरतात. 1970च्या मंदीत वाढलेला माणूस शेअर बाजारात पैसे लावताना घाबरणारच. त्यामुळे कोणाला जज करण्यापेक्षा आपली रिस्क घेण्याची क्षमता ओळखा. चॅप्टर 2, नशीब आणि जोखीम ही जुडी भावंड आहेत. आपण यशाला नेहमी मेहनत म्हणतो आणि अपयशाला आळस, पण लेखक एक धक्कादायक गोष्ट सांगतात. प्रत्येक गोष्टीत नशीब आणि जोखीम यांचा अदृश्य हात असतो. बिल गेट्स प्रचंड मेहनती होतेच, पण ज्या काळात ते शिकत होते तेव्हा जगातल्या मोजक्या 3-4 शाळांकडेच कॉम्प्युटर होता. त्यातली एक त्यांची होती. हे नशीब होतं. म्हणून जेव्हा तुम्ही यशस्वी व्हाल तेव्हा नम्र राहा, आणि जेव्हा अपयशी व्हाल तेव्हा स्वतःला खूप दोष देऊ नका. चॅप्टर 3, हव्यास आणि मर्यादेची रेषा. जगातील सर्वात अवघड गोष्ट म्हणजे पुरेसं कधी आहे हे कळणं. रजत गुप्तासारख्या व्यक्तीने, ज्याच्याकडे करोडो रुपये होते, केवळ आणखी काही करोड मिळवण्यासाठी इनसाइडर ट्रेडिंग केलं आणि आयुष्य उद्ध्वस्त करून घेतलं. जर तुमची भूक कधीच संपणार नसेल तर तुम्ही कितीही कमावले तरी तुम्ही गरीबच आहात. तुमची तुलना दुसऱ्याशी करणं हा एक हरलेला खेळ आहे. चॅप्टर 4, वेळ ही पैशापेक्षा मोठी संपत्ती आहे. वॉरेन बफे यांच्याकडे आज जितकी संपत्ती आहे त्यातील 90% संपत्ती त्यांना वयाच्या 65व्या वर्षानंतर मिळाली आहे. हे कसं झालं? कारण त्यांनी वयाच्या 10व्या वर्षापासून गुंतवणूक सुरू केली होती. श्रीमंतीचं रहस्य गुणाकार नाही तर चक्रवाढ आहे. पैसा झाडासारखा वाढू द्यावा लागतो. जर तुम्ही वारंवार झाड उपटून बघितलं की किती वाढलंय, तर ते कधीच मोठं होणार नाही. चॅप्टर 5, टिकून राहण्याची कला. श्रीमंत होण्यासाठी तुमच्यात आत्मविश्वास आणि जोखीम घेण्याची वृत्ती हवी, पण श्रीमंत राहण्यासाठी तुमच्यात भीती हवी. कशाची भीती? माझं हे सगळं वैभव उद्या जाऊ शकतं याची भीती. ही भीतीच तुम्हाला विनाकारण खर्च करण्यापासून वाचवते. टिकून राहणं हीच आर्थिक जगातील सर्वात मोठी रणनीती आहे. चॅप्टर 6, चुकांच्या फटीतलं यश. एक आर्ट डीलर हजारो पेंटिंग्ज विकत घेतो. त्याला माहीत असतं की त्यातली 90% पेंटिंग्ज भंगार निघतील, पण उरलेली 10% पेंटिंग्ज इतकी महाग विकली जातात की त्याचा मागचा सगळा तोटा भरून निघतो. तुमचं पोर्टफोलिओसुद्धा असंच असतं. तुमचे सगळे स्टॉक्स चालणार नाहीत, पण जे 1-2 स्टॉक्स जॅकपॉट ठरतील ते तुम्हाला श्रीमंत बनवतील. महत्त्वाचं हे आहे की तुम्ही चुकीच्या निर्णयांमुळे खेळातून बाहेर पडू नका. चॅप्टर 7, स्वातंत्र्याची खरी व्याख्या. लेखक म्हणतात, तुम्हाला जे हवंय ते तुम्हाला जेव्हा हवंय
ज्यांच्यासोबत हवंय आणि जितक्या काळासाठी हवंय ते करण्याची ताकद म्हणजे पैसा. महागडी घड्याळं किंवा आलिशान बंगल्यापेक्षा सकाळी उठल्यावर आज मी माझ्या मनाप्रमाणे दिवस घालवू शकतो हा विचार तुम्हाला जास्त आनंद देतो. पैशांचा खरा वापर स्वतःचा वेळ विकत घेण्यासाठी करा. चॅप्टर 8 अदृश्य संपत्ती. आपण रस्त्यावरून जाणाऱ्या फरारी कारकडे पाहून म्हणतो, वा, हा किती श्रीमंत आहे. पण प्रत्यक्षात ती कार त्या माणसाच्या संपत्तीतून खर्च झालेली रक्कम असते. श्रीमंती म्हणजे जे बाहेर दिसतं, कार, दागिने, कपडे. पण संपत्ती म्हणजे जे दिसत नाही, बँक बॅलन्स, शेअर्स, रिअल इस्टेट. श्रीमंत दिसण्यापेक्षा श्रीमंत बनण्याकडे लक्ष द्या. मित्रांनो, हे पुस्तक आपल्याला फक्त गुंतवणुकीचे मंत्र देत नाही, तर जगण्याचं शहाणपण शिकवतं. जर तुम्हाला यातील एकही गोष्ट मनाला भिडली असेल तर ती आजच अंमलात आणा. तुमची आर्थिक मानसिकता बदलण्यासाठी आपल्या फ्री माइंडसेट चॅनलला आजच सबस्क्राईब करा, जिथे आपण दररोज अशा शक्तिशाली विचारांवर चर्चा करतो. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करा. हा व्हिडिओ शेअर करा अशा व्यक्तीला ज्याला याची गरज आहे. लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. लक्षात ठेवा, श्रीमंती खिशात असण्याआधी डोक्यात असावी लागते. पुन्हा भेटूया. धन्यवाद.